सध्या आपल्या राज्यामध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा अगदी जोरात सुरू असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्याही गाठीभेटी वाढलेल्या आहेत आणि अशातच बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र दिसलं। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार एकत्र आले होते। तेव्हा नेमकं काय घडलं, पवारांची एकी कशी दिसली, आपण पाहूया। वाढल्या गाठीभेटी, होणार का एकी? पवारांच्या मनोमिलनाचा बारामतीमध्ये पार्ट 2। राजकीय मतभेद पण कौटुंबिक जिव्हाळा मात्र कायम। पवारांच्या मनोमिलनाचा पार्ट 2 आज बारामतीत पाहायला मिळाला। त्याला निमित्त ठरलं विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीचं। या बैठकीत शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी हजेरी लावली। सर्वात आधी पोहोचले शरद पवार। मोठे पवार येताच खासदार सुनेत्रा पवारांनी त्यांचं स्वागत केलं। विशेष बाब म्हणजे मंगळवारी युगेंद्र पवार यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी बैठकीपूर्वी आपल्या काकी सुनेत्रा पवारांना नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले। या बैठकीत काकी सुनेत्रा पवार आणि पुतणे युगेंद्र यांच्यात हास्य विनोद आणि गप्पा रंगल्याचंही पाहायला मिळालं। राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल, एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही। दोन्ही राष्ट्रवादीतले हे नेते एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्तानं तीनदा एकत्र आले। 10 एप्रिल जय पवारांच्या साखरपुड्यात अख्खं पवार कुटुंब एकत्र दिसलं। 12 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेची बैठक, त्यानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले। तर 21 एप्रिलला साखर संकुलातल्या बैठकीत शरद पवार, अजित पवार अगदी शेजारी शेजारी बसलेले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चाही झाली। तर मंगळवारी 22 एप्रिलला विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीत शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेले होते। जनतेच्या कामासाठी एकत्र यावं, आता हाच तुम्ही जो प्रश्न करता ऊसाच्या संबंधीचा, उत्पादनवाढीचा, त्याचं आम्ही वर्षभर काम करतोय। आता आम्ही काम करून नुसतं उपयोग नाही, शेवटी सरकार आलं पाहिजे आणि मग सरकारमध्ये सरकार प्रतिनिधींशी बोलणं याच्यात काही चुकीची गोष्ट नाही। सोमवारी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंब एकत्र येण्याबद्दल सूचक विधानही केलं। आता शरद पवार, अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही। दरम्यान पवार काका पुतण्याच्या भेटीगाठीवरनं राजकीय चर्चांनाही तोंड फुटलंय। हे काही फार त्यामध्ये राजकीय अर्थ काढू नका। एक घरगुती कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांना भेटणं तो एक वेगळाच विषय आहे। राजकीय जो आमचा विषय आहे त्यामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षामध्ये युती होण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होत नाही। कोणी म्हटलं का पोटात दुखतंय, त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, बारामती प्रतिष्ठान आहे, विद्या प्रतिष्ठान आहे, रयत शिक्षण संस्था आहे। राजकीय दृष्ट्या ते अद्याप आलेले नाहीत, राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत का मला माहित नाही। आजही माननीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाचं मजबूतीकरणासाठी आजही महाराष्ट्र पालथा घालत आहे। जवळपास 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्यानंतर पवार काका पुतण्यानं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवल्या। राजकीय वितुष्ट असतानाही एकमेकांवर टीका करताना मर्यादा मात्र दोघांनीही ओलांडली नाही। राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक जिव्हाळा पवार कुटुंबानं नेहमीच कायम ठेवलाय। अशातूनच होत असलेल्या भेटीगाठींमधनं हे दोनही पक्ष एकत्र येतील याच्या चर्चाही सुरू झाल्या। मात्र साहेब आणि दादा या दोघांच्याच हाती हा निर्णय असेल हे मात्र नक्की। जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती। तर आज